नमस्कार. आजचा शेवटचा दिवस हा समारोपाचा दिवस आहे तसा. आणि इथं आपण सगळ्यांच्या समोर एक 5 मिनिटामध्ये आपलं व्यवसाय प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर माझा मी व्यवसाय एक 5 मिनिटामध्ये प्रेझेंट करतो. मी सूर्यकांत नाईक. एस.एन. मनी मेंटर हे एक ब्रँड आहे आमचं आणि आमची टॅगलाईन आहे, सामान्य व्यक्तींना लखपती बनवणे, लखपती व्यक्तींना सामान्य होण्यापासून वाचवणे. वी आर असोसिएटेड विथ LIC आणि अथोराइज्ड ब्रँड नेम माझा आहे LIC लाईफ प्लस, असं आमचं अथोराइज्ड ब्रँड नेम आहे. सर नेक्स्ट. बऱ्याच लोकांना LIC म्हटलं की थोड्याशा आट्या येतात आणि काही लोकांना असं वाटतं की LIC म्हणजे हे काय आहे वेगळं. काही लोकांना जशा मोदींची ॲलर्जी आहे, काही लोकांना फडणवीसची ॲलर्जी आहे, तशी काही लोकांना LICची सुद्धा ॲलर्जी आहे. पण LIC, सर नेक्स्ट सगळे या, LIC ही जगातली नंबर 1 इन्शुरन्स कंपनी आहे, नंबर 1 इन्शुरन्स ब्रँड आहे आणि तो भारताचा आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, 68 वर्षापासून ही लाईफ इन्शुरन्स कंपनी जी आहे ती भारतामध्ये काम करते. इंग्रजांच्या काळामध्ये ज्या इन्शुरन्स कंपन्या चालू झाल्या होत्या त्याचं मर्जिंग केल्यानंतर LIC ही चालू झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, ज्या इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं, जे ब्रिटिशांनी राज्य केलं, त्या ग्रेट ब्रिटनमधली नंबर 1 इन्शुरन्स कंपनी ही आज LIC आहे. आणि त्या ग्रेट ब्रिटनमधले पंतप्रधान सुद्धा आज भारतीय नागरिक आहेत, भारतीय देशाचे नागरिक आहेत. तर आज आपण जगावरती राज्य करतोय, या पद्धतीनं ही LIC कंपनी आहे. 54 लाख कोटीचा हा लाईफ फंड आहे LICचा. 54 लाख कोटी म्हणजे ऑलमोस्ट 55 लाख कोटी रुपये देशाचं बजेट आहे. राम सर कदाचित मी बरोबर असेल, 55 लाख कोटी म्हणजे देश चालवण्यासाठीचं जे संपूर्ण देशाचं जे बजेट आहे ते 55 लाख कोटी आहे. म्हणजे जर LICला जर 1 वर्ष जर दिलं देश चालवायसाठी तर अखंड देश चालवू शकतोय. त्याचबरोबर काय की त्याला भारत सरकारची सुद्धा हमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, 70% मार्केट शेअर आहे. म्हणजे इन्शुरन्स सेक्टर हा प्रायव्हेटसाठी ओपन होऊन ऑलमोस्ट 25 वर्ष झाली. या 25 वर्षामध्ये इन्शुरन्स सेक्टरचं जे मक्तेदारी आहे ना ती आजही LICकडे कायम आहे. म्हणजे चिरीकपरीक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्या 1-2% बिझनेस करतात आणि पूर्ण इन्शुरन्स मार्केटमध्ये 24 इन्शुरन्स कंपन्या काम करतात, त्याच्यातली एकटी LIC 70% बिझनेस आजही करते. म्हणजे इतका मार्केटिंग मोठा फोर्स आहे, प्रोडक्ट रेंज आहे, वास्ट चेंज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ह्या इन्शुरन्ससाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं बॅकिंग आहे. सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे काय, एक मला सांगायला आवडेल, कदाचित आपल्याला ही माहिती नाही आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज सगळ्यांना माहिती आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन कुठली असेल माहिती आहे तुम्हाला, प्रॉफिट आणि एक्सपेन्स रेशो मधले, लिस्टेड मधले, तर ती आहे स्वतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना, ओनर पार्टनर जे आहे ते LIC आहे. हे कदाचित आपल्याला माहिती नाही. टॉपच्या ज्या काय आपल्या प्रायव्हेट कंपन्या आहेत जसे ॲक्सिस बँक आहे ह्याची ओनरशिप LICची आहे. बाकीच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत मोर दॅन 10% ओनरशिप ही LICकडे आहे. म्हणजे संपूर्ण देश चालवणारी, आज कुठलाही पैशाचा व्यवहार असू देत, कुठल्याही फंडिंग लागत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा LIC मदत करते. आणि पंचवार्षिक ज्या योजना असतात ज्याला आज आपण नीती आयोग म्हणतो, या नीती आयोगमध्ये 40% वाटा एकट्या LICचा आहे देश चालवण्यामध्ये. आणि अशा या प्राऊड कंपनीसोबत मी काम करतो. नेक्स्ट सर, सिनियर बिझनेस असोसिएट म्हणजे बिझनेस एंटरप्रेन्योर्स इन्शुरन्स मध्ये तयार करण्याचं आम्ही काम करतो. तर याच्यामध्ये मी गेले 15 वर्षापासून मी काम करतो. माझं क्वालिफिकेशन BSc झाले, टेक्निकल नॉलेज माझ्याकडं MCAचं आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, आणि CFP केलेलं आहे, सर्टिफिकेट ऑफ फायनान्शियल प्लॅनर, हे चित्कारा युनिव्हर्सिटीमधून मी केलेलं आहे. आत्ता माझ्याकडे 75 लोकांची टीम आहे, काम करते, ज्यांना मी ट्रेन करतोय आणि यांच्यामार्फत मी बिझनेस करतोय. सांगायला मला अभिमान वाटतो की कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 3 जिल्ह्याचं मिळून आमचा कोल्हापूर विभाग होतो. या विभागामध्ये डिजिटल बिझनेसमध्ये आमची टीम, माझा बिझनेस नंबर 1 ला आहे. जो लॉकडाऊन पासून आम्ही डिजिटल बिझनेसमध्ये आम्ही करतो, हायेस्ट बिझनेस आम्ही करतो. मागच्या आतापर्यंत आम्ही 1 लाखपेक्षा लोकांना गाईड केलेला आहे. मागच्या फायनान्शियल इयरमध्ये आमच्या टीमचा टर्नओव्हर जो आहे तो ऑलमोस्ट 6.5 कोटीचा आहे. 6,48,00,000 टर्नओव्हर केलाय. ही फिगर मागच्या फायनान्शियल इयरची आहे. जस्ट राम सरांचे ज्यावेळेला आम्ही बिझनेस 2.0चं एंट्री केली तेव्हा सर आमची असेट व्हॅल्यू जे टोटल AUM आहे ते 200 कोटी क्रॉस झाली माझ्या टीमच्या अंडर. फक्त माझ्या 15 वर्षातला 200 कोटी आम्ही मॅनेज करतोय. सर नेक्स्ट, टाइम किती आहे?
ओके, नेक्स्ट घ्यायचं, नेक्स्ट घ्यायचं. हे बऱ्याच ठिकाणी मी गाईड केलेलं आहे, जस्ट 1 मिनिटामध्ये समअप करतो. नेक्स्ट. हां, हे स्लाइड सर भरपूर. एक मिशनवरती आहे मी, तर या मिशनसाठी मला तुमची मदत हवी आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि हायब्रिड मॉडेलवरती इन्शुरन्स बिझनेसवरती आम्ही काम करतोय, ज्याच्यामध्ये जी काल सुद्धा मी बोललो होतो की मेल डॉमिनेटेड इन्शुरन्स बिझनेस आहे, त्याच्यामध्ये आम्ही फिमेल डॉमिनेशनचं काम करायला लागलो. आणि दुसरी गोष्ट, ट्रेडिशनल बिझनेस हा मॉडेल आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हायब्रिड मॉडेलवरती काम करायला लागलोय. माझी टीम जी आहे ते हायब्रिड मॉडेलवरती, म्हणजे डिजिटल याच्या माध्यमातून काम करते आणि काम करतो आम्ही लोकांचं, माणसांचं. म्हणजे या हायब्रिड मॉडेलवरती असे काही लोक, महिला ज्या फर्स्ट स्टेज एंटरप्रेनर्स, ज्यांना एंट्री व्हायचं, स्टार्टअप करायचं, अशा महिलांच्या शोधात आहोत. फक्त मला एक तुमच्याकडून रेफरन्स हवा आहे की ज्या महिलेला, मग ती मुलगी असेल, कॉलेजची असेल, किंवा एखादी महिला आहे जी हाऊसवाईफ आहे किंवा एज्युकेटेड आहे, त्यांना काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे, प्रायमरी इन्शुरन्समधला फुल टाइम बिझनेस, अशा महिलांचा मला संपर्क हवा आहे. थँक्यू.